रखुमाई हा जय जय विठोबा रखुमाई भजन करा देवीसाठी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा हा जय जय विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई टाळी वाजवा विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा हरी आई आज विजयादशमी दसरा आज दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकाला आपट्याची पानं सोनं घ्या म्हणून देतो. खरं सोनं कोण कोणाला देत नाही. तुम्ही मला दिला तर चालतंय बरं का, येतो मी, काय अडचण नाही. पण आपट्याचीच पानं का, याला जाता एक छोटासा दृष्टांत देतो जाता जाता आणि सांगतो. अज्ञातवासामध्ये पांडव ज्यावेळी गेले, वनवासाला गेलेलं वेगळं आणि अज्ञातवासात गेलेलं वेगळं. वनवासात जर गेलं तर आपल्याला कुठंही फिरा वनामध्ये मुक्तता असते, पण अज्ञातवासामध्ये जाताना, अज्ञातवास म्हणजे काय, एक प्रकारचं क्वारंटाईन. कोरोना आला होता, आलता का नाही तुमच्याकडे, आलता? कोरोना आला होता, लॉकडाऊन पडलं होतं, त्यावेळी जो आपण काळ अनुभवला तो म्हणजे अज्ञातवास. कसं घरातनं बाहेर पडायचं मुश्किल झालं आपल्याला, तसं पांडवांचं वनवास भोगून झाल्यावर ज्यावेळी ते अज्ञातवासात जायला निघाले, त्यावेळी पांडवांनी आपल्याजवळ जी काही शस्त्र होती ती शस्त्र या शमीच्या झाडावर ठेवून गेली. आणि अज्ञातवासामधून बाहेर आल्यानंतर ती शस्त्रे जशीच्या तशी शमीच्या झाडाने यांना परत केली. म्हणून पांडवांनी त्या शमीच्या झाडाची पूजा केली आणि त्यांना त्या झाडाला आशीर्वाद दिला की आज इथून पुढं दसऱ्याला तुझ्या झाडाची पानं सोन्याची पानं म्हणून प्रत्येकजण वाटतो. आणि एक छोटीशी कथा आहे, ती म्हणजे वरतंतू नावाचे एक ऋषी होते. त्या ऋषींच्या जवळ कश्य नावाचा एक शिष्य शिकत होता. आता त्या वरतंतू ऋषींनी त्या आपल्या कश्य ऋषीला 14 प्रकारची विद्या शिकवली. आता 14 प्रकारची विद्या शिकवली, विद्या शिकून पूर्ण झाली. आता गुरुकुलमधून बाहेर पडताना विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे की गुरुला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची. कश्यनं वरतंतू ऋषींना विचारलं की गुरुजी, तुम्ही मला 14 विद्या शिकवलाय, मी तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला गुरुदक्षिणा? वरतंतू म्हणाले, मला दक्षिणा गुरुदक्षिणा काही नको, मी तुला ज्ञानदान दिलं, तेच तू ज्ञान मी जसं तुला दिलंय तसं तू दुसऱ्यांना दे, हीच माझी गुरुदक्षिणा. तरी सुद्धा कश्य काही ऐकायला तयार नाही. शेवटी कश्य एवढा विनवणी करू लागला. वरतंतू ऋषी म्हणाले, ठीक आहे, मी तुला 14 विद्या शिकवल्या, त्याच्या बदल्यात मला तू 14 कोटी सुवर्ण मुद्रा, किती? 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. कश्य म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे. म्हणून तो कश्य रघुराजाकडे निघून गेला. रघुराजाकडे गेल्यानंतर कश्यानं 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. आता आणि त्यावेळी घडलं असं होतं महाराज की नेमकं त्याच वेळी रघुराजानं आपल्या राज्यामध्ये मोठा असा एक यज्ञ केला होता आणि त्या यज्ञासाठी आपल्या राज्यामध्ये असलेली सर्व काही संपत्ती पणाला लावली होती आणि संपत्ती सगळी संपली होती. पण रघुराजानं असा विचार केला की हा कश्य आपल्याच राज्यातीलच आहे, ब्राह्मणाचा एक मुलगा आहे आणि ब्राह्मणाला परत पाठवायचं नाही. म्हणून त्या रघुराजानं इंद्रावर स्वारी करायची ठरवली. रघुराजा विद्वान होता, इंद्रावर स्वारी करायची ठरवली. इंद्राला रघुराजाचं महात्म्य माहिती होतं, तो किती धाडसी आहे, किती शूर आहे, किती पराक्रमी आहे, मला हरवून इथलं सगळं घेऊन जाईल ही इंद्राला भीती होती. म्हणून इंद्रानं काय केलं, तो रघुराजा स्वर्गामध्ये यायच्या अगोदरच त्यानं कुबेराला सांगितलं की आपल्याजवळ जेवढी काही संपत्ती आहे की त्या रघुराजाच्या राज्यामध्ये आपट्याचं एक झाड आहे, त्या झाडावर ही तुझी सगळी संपत्ती पसरून टाक. कुबेरानं
आपल्या खजिन्यामधील सगळी संपत्ती त्या आपट्याच्या झाडावर अर्पण केली. अर्पण केल्यानंतर तो जो कश्य होता, त्या कश्यानं ती झाडावर जी संपत्ती पडली होती त्यातील फक्त 14 कोटी संपत्ती, 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या वरतंतू ऋषींना दिल्या. बरं, उरलेल्या काय करायच्या? वरतंतू ऋषी म्हणाले, उरलेली जी काही संपत्ती आहे, उरलेल्या ज्या काही सुवर्णमुद्रा आहेत त्या तिथं झाडाजवळ पुरून ठेव आणि गावात दौंडी द्या की अमुक अमुक ह्या झाडाच्या खाली अमुक अमुक एवढी संपत्ती आहे, ही संपत्ती तुम्ही सगळ्या लोकांनी लुटून घेऊन जावं. त्या दिवसापासून आपट्याच्या झाडाला महाराज आपण सोन्याचं पान म्हणून, ही अशा काही अजून काही बऱ्याच अशा छोट्या मोठ्या कथा आहेत, पण आपल्याला वेळेअभावी सांगता येत नाही. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील अमुप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या भाग्याशी नाही लेका. म्हणजे संतांचं आपल्या जीवनामध्ये दर्शन झाल्यानंतर, संतांचं आपल्या जीवनामध्ये आगमन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल होतो. तुकोबाराय म्हणतात की संतांचं ज्यावेळी माझ्या जीवनामध्ये आगमन झालं तो दिवस धन्य दिवस आजी, झाला सोनियाचा पिकली या वाचा रामनामे. माझी जी वाचा आहे त्या वाचेवर माझं प्रभुत्व राहिलं नाही. संतांचं दर्शन किंवा संतांचा सहवास महाराज एवढा सुंदर आहे. संतांच्या दर्शनाचं महात्म्य एवढं आहे की त्या संतांच्या दर्शनानं आणि संतांच्या त्या उपदेशानं माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. बरोबर, तुकोबारायांना कोणता छंद लागला? तुकोबारायांना कोणता छंद लागला? छंद या नामाचा लागला. गोविंद 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 मनाला गालिया छंद. 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 गोविंद ते काया भेद नाही देवा दया. मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. गोविंद ते काया भेद नाही देवतया. मद गोविंदाची काया भेद नाही देवतया. तुकोबारायांना एवढा छंद लागला की काय, गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काय या भेद नाही देवातया. हे कुणामुळे शक्य झालं? संतांच्या दर्शनामुळं. मग संतांचं महाराज आपल्यावर एवढे उपकार आहेत, त्या उपकारातून आपण उतराई व्हायला पाहिजे काय नको? समजा एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर जर उपकार केला, एखाद्या व्यक्तीनं जर आपल्यावर उपकार केला तर तो उपकार आपण आपल्या अंगावर तसंच ठेवून घ्यायचं असतं का? नाही, तर त्या उपकाराची परतफेड करायची असते. एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. तुमचा पाहुणा आहे, गावाकडं तुमच्या मित्रानं एक 20 लाखाचा बंगला बांधला. गावाकडं तुमच्या मित्राने एक 20 लाखाचा बंगला बांधला आणि तुम्हाला त्या बंगल्याच्या वास्तुशांतीचं निमंत्रण दिलं. माणूस मोठा आहे, 10-12 एकर जमीन आहे आपण गरीब आहे. तुमच्या मित्रानं घराच्या वास्तुशांतीला तुम्हाला सांगितलं. आता तो एवढा 20 लाखाचा बंगला बांधला, त्याची प्रॉपर्टी जास्त आहे, आपली प्रॉपर्टी कमी आहे. मग आता त्यानं निमंत्रण दिले वास्तुशांतीला म्हणून म्हटल्यानंतर आपण त्याच्याकडे जाताना रिकाम्या हातानं ताट वाटी तांबे घेऊन चालेल काय?
20 लाखाचा बंगला बांधलाय आणि आपल्याला वास्तुशांतीला सांगितलंय, मग जाताना काय एक तांब्या किंवा एक वाटी किंवा एखादं ताट घेऊन चालल? त्याच्या बरोबरीचं किंवा त्याला शोभेल असंच काहीतरी, जरी आपण गरीब असलो, कुणाकडून ना कुणाकडून तरी हात पसरून डबल पाळी करून अनेक 2-3 कारखाने जास्त बघून काही ना काही जुळणा करून आपण, समजा तुम्ही एक 10,000चा फ्रीज त्यांच्या वास्तुशांतीला घेऊन गेला, बरोबर? हा, वास्तुशांती झाली, जेवला, तुम्ही दिलेला फ्रीज तिथं भेट म्हणून दिला, परत आला. परत 2-3 वर्ष गेल्यानंतर तुमची सुद्धा परिस्थिती चांगली झाली आणि तुम्ही सुद्धा इथं इचलकरंजीमध्ये रामकृष्ण परत 4-5 इकडे लक्ष द्या, परत 4-5 वर्ष गेल्यानंतर तुमची सुद्धा परिस्थिती चांगली झाली आणि इथे इचलकरंजीमध्ये तुम्ही सुद्धा 20 लाखाचं घर बांधला. महाराज इकडे तुम्ही सुद्धा 20 लाखाचं घर बांधला आणि तुम्ही सुद्धा त्या तुमच्या मित्राला वास्तुशांतीचं निमंत्रण दिला. आता त्याच्या वास्तुशांतीला तुम्ही जाताना 10,000चा फ्रीज घेऊन गेला होता, तुमचं त्यांच्यावर उपकार होतं. आता तुमच्या वास्तुशांतीला त्या मित्राला ज्यावेळी तुम्ही सांगितला त्यावेळी तो मित्र रिकामा येईल, काहीतरी घेऊन, हा, काहीतरी घेऊन येईल म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या किमतीची वस्तू घेऊन गेला होता त्याच तोला मोलाची, त्याच लेवलमधील काहीतरी ती वस्तू आणणार केली. म्हणजे तुम्ही त्याच्यावर उपकार केला होता म्हणून तो सुद्धा त्या तुमच्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. तसं तुकोबाराय म्हणतात की संतांनी माझ्यावर जो उपकार केला, संतांनी माझ्यावर जो उपकार केला, बरं, उपकार करायच्या अगोदर मी कसा होतो? मी तव अनाथ अपराधी, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपाने दे माय बापा. पण अशी माझी अवस्था होती. पण संतांची भेट झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल झाला, संतांचा माझ्या जीव उपकार झालं, त्या उपकारातून परतफेड होण्यासाठी मला काय करावं लागल? महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे काय? होऊ उतराई जीव ठेवू पायी संतांच्या. त्या संतांच्या उपकारातून मला उतराई होण्यासाठी माझा जीव जरी त्या संतांच्या पायावर अर्पण केलो तरी सुद्धा तो कमी पडेल महाराज. हे पटवून देण्यासाठी 1-2 मिनिटाचा छोटासा दृष्टांत देतो आणि सेवा संपवतो. काशीमध्ये आपल्याला नावं माहिती आहेत बघा, कबीर, संत कबीर आणि कमाल, पिता पुत्र दोघे जण. हे दोघे पिता पुत्र घरी असताना काशीचे ब्राह्मण काही काशीमध्ये फिरत होते. फिरता 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 फिरता, आता काशीमध्ये सगळे ब्राह्मणच असतात, कारण का ते सगळे तिकडे काशी करायला गेले असतात, म्हणजे काशी कराय त्या ब्राह्मणाने दुसऱ्या एका ब्राह्मणाला विचारलं की अहो आज एकादशी आहे आणि आम्हाला इथं निवांत विश्रांती घ्यायची आहे, असा कोणत्या एका व्यक्तीचं घर आम्हाला सांगा की जेणेकरून आम्हाला तिथं निवांतपणे विसावा घेता येईल, आमची पोटापाण्याची व्यवस्था होईल. त्यावेळी त्या काशीच्या 2-3 ब्राह्मणांनी कबीरांचं नाव सांगितलं. म्हणजे ब्राह्मणाने कबीराचं नाव सांगितलं. काय काय त्यांचा महिमा असेल बघा संत कबीरांचा. बरं ठीक आहे, कबीरांचं घर विचारत 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 ते ब्राह्मण कबीरांच्या दाराजवळ गेले आणि हाक दिली. हाक दिल्यानंतर संत कबीर आणि त्यांचा मुलगा कमाल दोघेही घरातून बाहेर आले. दोघेही इकडं लक्ष द्या, 5 मिनिटं लक्ष देऊन ऐका, म्हणजे अभंगाचा भावार्थ सगळा या शेवटच्या चरणातच आहे. हा, 5 मिनिटं फक्त. ते साधू संत कबीरांच्या घरात आले आणि म्हणाले आम्हाला भूक लागली. संत कबीर म्हणाले हे बघा आज एकादशी आहे, आज तुम्हाला आमच्याबरोबर फराळ करावा लागेल, उपवास करावा लागेल. ठीक आहे म्हटले. त्या साधू संतांनी उपवास केला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथंच मुक्काम केला त्यांच्या घरी. आता कबीर महाराज परिस्थितीने गरीब होते महाराज, दररोज काम करायचं आणि खायचं अशी त्यांची परिस्थिती.
बरं, एकादशीचा दिवस कसा तरी निघून गेला हो, उपवास होता. दुसऱ्या दिवशी काय जुळला? जेवढं अन्न शिल्लक होतं, दुपारची सोय झाली त्यांची, रात्रीची जुळणा काय? रात्रीची सुद्धा कशी तरी केली, तरी सुद्धा संतांनी तिथून निघायचं काय नाव घेतलं नाही. बरं ठीक आहे. संत कबीर म्हणाले, आपल्या बायकोला म्हणाले, आपला मुलगा सुद्धा कमाल तिथेच होता, त्याला म्हणाले, आता ही लोक, साधू संत लोक आपल्या घरामध्ये थांबलेत आणि यांचं आता जेवणाचं पोटापाण्याचं कसं काय करायचं? पोटापाण्याचं कसं काय करायचं? त्यावेळी कमाल म्हणाला, बाबा दुकानदाराकडे जाऊया आणि त्याच्याकडून जेवढं या संतांना आता जेवायपुरतं लागतंय तेवढंच मागून आणूया. ठीक आहे. संत कबीर आणि कमाल दोघेही दुकानदाराकडे गेले आणि म्हणाले, दुकानदार दादा, आमच्या घरी संत आले आणि आता आमच्या घरामध्ये अन्नधान्य काहीही नाही, तेव्हा फक्त त्यांच्यापुरतं तरी आम्हाला काहीतरी द्या. त्यावेळी तो दुकानदार म्हणाला, गेल्या वर्षीची बाकी शिल्लक आहे ती पहिला भागवा आणि मग आम्ही तुम्हाला पुढचं धान्य देतो. त्यांना अन्नधान्य दिलं नाही. झालं ना? झालं, 2 मिनिटं संपतो. त्यांना अन्नधान्य दिलं नाही. नाराज होऊन कमाल आणि कबीर दोघेही घरी परतले. पण आता करायचं काय? कमाल म्हणाला, बाबा मला तुमची शिकवण आहे काय, की जो आपला देह आहे तो देह जरी आपण एखादा आपल्या हातून जर चांगलं काम होणार असेल आणि जर आपण वाईट पाऊल जरी टाकलं तरी ते वाईट पाऊल चांगलंच आहे असं देव समजतो. काय कबीरांनी कमालाला दिलेली शिकवण आहे काय? कमालाने संतांची पायी संतांचे पायी खर्चावे शरीर. बोलतो कबीर कमालास. बोलतो कबीर कमालास. कमालास. कमालाने सिर खंडून. ते पुढे आहे. कमाल म्हणाला, बाबा तो दुकानदार मागून आपल्याला अन्नधान्य देत नाही. ए बाळानो, शांत बसा. तो कमाल म्हणाला, बाबा दुकानदार जर आपल्याला मागून अन्नधान्य देत नसेल तर आपण त्याच्या दुकानामध्ये जाऊया आणि चोरी करूया. कमाल आणि कबीर त्या दुकानदाराच्या दुकानामध्ये चोरी करायला गेले. त्या दुकानाला एक असं होल छिद्र पाडलं. त्या छिद्रातून दोघेही आत गेले. जेवढं संतांना लागतंय 1-1 किलो, जेवढं लागतंय तेवढंच घेतलं, आपल्या पिशवीमध्ये भरलं. दोघेही बाहेर यायला लागले आणि बाहेर असताना कमालानं असं केलं की, बाबा तुम्ही ही पिशवी घेऊन बाहेर जावा, मी तोपर्यंत दुकानदाराला जागा करून येतो. का? कबीर म्हणाले, अरे आपण चोरी करायला आलोय आणि दुकानदाराला कशाला उठवतोस? त्यावेळी कमाल काय म्हटलं माहिती आहे काय? कमाल म्हणाला, बाबा आपण संतांना जेवढं लागतंय तेवढं चोरी करणार आहे. संतांना जेवढं लागतंय तेवढं चोरी करणार आहे. पण समजा आपण जर तसंच गेलो आणि त्या छिद्रातून दुसरा जर चोर येऊन गेला आणि जर जादा चोरी झाली तर ते पाप आपल्या अंगावर बसेल. म्हणून काय करूया, दुसरा चोर यायच्या अगोदर त्या दुकानदाराला जागा करूया, जेणेकरून इकडं बघा ते काय बोलू देत. हे जर उदाहरण जर नाही कळालं तर मग काय उपयोग होणार? इकडे लक्ष द्या, 2 मिनिटं फक्त. कमालानं त्या दुकानदाराला उठवलं. दुकानदाराला उठवल्यानंतर दुकानदाराला असं वाटलं की हा चोर आहे, म्हणून कमालाच्या पायाला धरून तो ओढू लागला. संत कबीर त्या छिद्रातून बाहेर थांबले होते पिशव्या घेऊन, धान्याच्या पिशव्या घेऊन, आणि हा कमाल त्या छिद्रातून बाहेर जायला निघाला. त्यावेळी त्या दुकानदारानं त्या कमालाचं पाय ओढलं आणि पाय ओढल्यानंतर त्या कमालाचं अर्ध शरीर दुकानाच्या आत आणि अर्ध शरीर दुकानाच्या बाहेर तो ओरडू लागला. तरी सुद्धा कमाल काय म्हणाला, बाबा तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, कारण तुम्हीच मला सांगितलं की संतांचे पायी खर्चावे शरीर. मग तुम्ही असं करा, जर आता दुकानदाराला कळालं, मी तर दुकानदाराच्या हाती लागलोय पण तुम्ही दुकानदाराच्या हाती लागला नाही, दुकानदारानं माझा सुद्धा चेहरा बघितला नाही, तेव्हा तुम्ही काय करा, तुम्ही हे अन्नधान्य घेऊन घरी जावा. आणि त्या कमालानं काय केलं महाराज, जवळच एक सुरी होती, ती सुरी घेतली आणि आपलं मुंडकं छाटलं. कोण? त्या कमालानं. का? कारण त्या कमालाला असं वाटलं की जर समजा मी त्या दुकानदाराच्या हाताला लागलो
तर पूर्ण समाजामध्ये नव्हे काशीमध्ये तुमची बदनामी होईल की स्वतःला संत म्हणून घेतात आणि चोरी करतात म्हणून फक्त हे माझं शरीर त्या दुकानदाराच्या हाती लागू दे, माझं मुंडकं तुम्ही घेऊन जावा. कमालाने शिर खंडोने आपुले. कमालानं आपलं मुंडकं छाटलं, आपल्या वडिलांच्या हातात दिलं आणि वडील निघून गेले. घरामध्ये आई होती, त्या आईच्या हातामध्ये आपल्या मुलाचं ते एवढं छोटंसं मस्तक आपल्या आईच्या हातामध्ये दिलं आणि म्हणाले, हे बघ, आपल्या कमालाने या संतांच्या उपकारातून परतफेड होण्यासाठी आपला देह तिथं सोडून आलाय. मग आता काय करायचं? संत आपल्या घरात आले. संत घरात आल्यानंतर आपण दुःखी व्हायचं नाही. हे मुंडकं आहे असं शिंक्यावर ठेव, हे धान्य घे, स्वयंपाक कर, संतांना जेवू घाल, संत आनंदाने जेवू देत. जेवून गेल्यानंतर तुला जो काही दंगा करायचा आहे तो कर. ठरल्याप्रमाणे तिनं स्वयंपाक केला. सगळे संत जेवले. ते आपल्या मुलाचं जे काही मुंडकं होतं त्याच्यावर कापड झाकून त्या आईनं ते मुंडकं शिंक्यावर तसंच ठेवलं होतं महाराज. संत जेवून गेल्यानंतर तिथं बाहेर सगळी चर्चा चालू होती. कारण त्या दुकानामध्ये चोरी झाली. ते अर्ध शरीर दुकानदाराच्या हाती लागलं. आता एवढ्या रात्री चोरी आणि चोरी लपवण्यासाठी त्याच्या साथीदारांनी आपला साथीदार पाठीमागं राहिला हे कळू नये म्हणून आपलं मुंडकं छाटलं. असं सगळी गावामध्ये चर्चा सुरू झाली. बरोबर. मग आता काय झालं बरं मुंडका नाही ते नाही आहे, परत अशी कोण चोरी करू नये म्हणून ते जे अर्ध शरीर होतं त्या अर्ध्या शरीराला सुळावर दिलं गेलं. सुळावर भर चौकामध्ये सुळावर दिलं गेलं. सुळावर देत असताना कबीरांच्या घरातून संत ज्यावेळी जेवून बाहेर पडत होते त्यांची नजर त्या सुळावर दिलेल्या शरीराकडे गेली. त्या शरीराला मुंडकं नव्हतं, फक्त धड होतं आणि ते धड त्या सुळावर होतं. पण तरीसुद्धा संतांचा महिमा एवढा मोठा आहे महाराज की संत जात असताना सुद्धा ते शरीर मुंडकं नसलेलं त्या संतांना बघून असा हात जोडले महाराज. रामकृष्ण हरी. असा हात जोडले. संत म्हणाले, काहीतरी या धडामध्ये काहीतरी विशेष आहे. याचं मुंडकं कुठं आहे जरा हुडकून काढा. कबीरांना विचारले, तुम्हाला काय माहिती आहे काय? म्हणजे सांगण्यासारखं भाग बराच आहे पण जरा गडबड. कबीरांना विचारले, कबीर महाराज, या धडाचं मस्तक कुठं आहे तुम्हाला माहिती आहे काय? कुणाचं आहे मस्तक? त्यावेळी संत कबीरांनी आपल्या हृदयावर हात ठेवून सांगितलं महाराज की महाराज हा माझाच मुलगा आहे आणि असा असा सगळा प्रकार घडलेला आहे. मग त्या संतांनी सांगितलं की ते शिर तेवढं जरा घेऊन या, ते मुंडकं कुठं आहे? तर त्यावेळी ते मुंडकं आपल्या हातामध्ये घेऊन ती आई हाय मोकळून रडत होती महाराज घरामध्ये. तिच्या हातातून ते मुंडकं घेऊन आले कोण? संत कबीर महाराज. आणि त्या संतांच्या हातात दिले. आणि संतांच्या हातात दिल्यानंतर संतांनी ज्यावेळी ती मुंडकं त्या सुळावर दिलेल्या शरीराला चिकटवलं त्यावेळी ते मुंडकं आणि ते शरीर पूर्ण एक झालं महाराज आणि तो कमाल जिवंत झाला. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे महाराज की संतांची पायी खर्चावे शरीर. तुकोबाराय म्हणतात की संतांचं